सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम श्रीराम। नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष हे काही कुठल्या निमित्ताने सुरू झालेलं नाही, आपल्या हिंदू वैदिक सनातन पद्धतीप्रमाणे की राम आले म्हणून त्या दिवसापासून नवीन वर्ष सुरू झालं, किंवा जे राजे आहेत विक्रम राजांनी सुरू केलं, आणखीन कोणी युधिष्ठिरांनी सुरू केलं, ते तर एक कालगणना आहे ती। परंतु तरी देखील हा काल जो आहे, ही जी चक्र जे आहे हे ते तर अनादी आहे आणि त्याचा उगम सुद्धा आपल्याकडे सांगितलेला आहे। आपण हल्ली ते डिस्कवरी चॅनल असतं ते जर बघितलं तर फार छान असतं ना, किंवा काही इंग्रजी ॲनिमेटेड स्टोरीज ते मूवीज असतात
प्राण्यांचं वगैरे दाखवतात किंवा समुद्रातळाचं एखाद्या माशाचं चरित्र दाखवतात. असंच एका खूप खूप उंच अशा डोंगरावर अतिशय सुंदर निसर्ग असतं, हिरवंगार, काहीही तिथे अशुद्धी कुठेही काही नसते, स्वच्छ हवा, सुंदर हवा. आणि अशा ठिकाणी तो एक मासा जन्माला येतो. ते छोटंसं त्याचं छान सरोवर असतं आणि मग इतका सुंदर तो तेजस्वी असा चमकणारा असा मासा असतो. आणि मग तो त्या प्रवाहाच्या दिशेने जायला लागतो हळूहळू. तिथे छान राहत असतो तो आधी, पण मग त्या प्रवाहाच्या दिशेने जायला लागतो. आणि तिथे एका डोंगरावर कधी पण काय उगम असतो ना, नदीचा उगम असतो. आणि मग तिथे त्या उगमापाशी तो जातो आणि ते अगदी त्या नदीचं पण उगम अगदी छोट्याशा प्रमाणात असतो, थेंब 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 पाणी पडत असतं. तिथे ते जातो. ते कमी असतं, त्यामुळे तो त्याच्यात बरोबर आणखीन पुढे पुढे जातो आणि मग पुढे काहीतरी झरा वगैरे असा मिळतो. झऱ्यातून आणखीन तो पुढे जातो आणि ते जात असताना वेगवेगळे त्याला अनुभव येत असतात, त्यामुळे त्याची मनोरचना बदलत असते. आणि मग एका ठिकाणी ते पाणी, आता खूप ठिकाणचे झरे एकत्र तिथे येतात आणि मग अनेक प्रकारचे वेगळे वेगळे मासे त्याला भेटतात. मग तो तिकडे जातो, तिथे बरीच वर्ष काढतो. वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळे वृत्तीचे ते मासे असतात सगळे. कोणते काळे असतात, छोटे असतात, मोठे असतात. आणि तिथे मग तो राहतो आणि तिथे तो पूर्ण त्याचा बदल होतो. मग तिथून त्या मोठ्या नदीचा म्हणजे पात्र वाढत जातं. काळपट्ट पाणी, इतकं त्याला इतका जोर असतो पाण्याला आणि खूप भरधाव वेगाने धावत असतं पाणी. आणि मग त्या वेगामध्ये हा पडतो, वेगाने व्हायला लागतो. पण त्याला आपल्या त्या शिखराची आठवण होते. त्याला ते धावत नाही, आपण कुठल्या जगात आलो, हे काय सगळं काळं आणि इतका वेग, हे सगळं नको आहे मला. आणि म्हणून तो पुन्हा उलट्या दिशेने धावायला लागतो, पुन्हा उलटा परत 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 जायला लागतो. पण असं करत 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 नदी जी आहे, अनेक खडकामध्ये उलटी सुलटी वळणं घेत घेत नदी आपली एवढा मोठा तिचा लांबचा प्रवास करत ती समुद्राला येऊन मिळते. आणि तो उलटा प्रवास करत इकडे जायचं, पण असं करत करत तोही समुद्रात येऊन मिळतो. आणि मग आता गोड्या पाणी आणि इकडे आता खारं पाणी, त्याचं जीवन पूर्ण बदलतं. पण मग तो तिथेच राहतो, तिथे अंडी वगैरे त्याची नवीन पिढी तिथे तयार होते. आता ही सगळी कथा कोणाची आहे बरं? आमची तुमची नाही का? ही जीवाची कथा आहे. आणि पुराणामध्ये सुद्धा अगदी असंच सुरुवातीला काय होतं? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. मोठा क्षीरसागर आहे आणि त्या क्षीरसागरामध्ये त्या अनंत शेषावर विष्णू भगवान पहुडलेले आहेत. एकमेव असे ते आहेत. तिथं काही सृष्टी नाही, काही नाही. आणि मग त्यांच्यापासून कमळ, त्या नाभीमधून कमळ उत्पन्न झालं आणि ब्रह्मदेव, आणि मग त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली. अगदी तसाच हा प्रवास आहे ना. मोठा सागर आहे आणि त्या सागरामधून एका विष्णू भगवानच अनेक 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 झाले. हे कसे झाले बरं? भगवान की त्यांच्याच जी अव्यक्त अशी ती शक्ती, त्या शक्ती तिथे ती हालचाल झाली आणि त्या हालचालीमधून हे सगळं तयार झालं. जसा तो मासा होता तो हल्ला, इकडून तिकडे जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ म्हणून त्याचा पहिली बुद्धी विचार करायला लागली आणि त्याच्याप्रमाणे त्याचं जीवन बदलत गेलं.
आणि मग अशा प्रकारे खरं म्हणजे काय आहे, हे सर्व एकच आहे. ब्रह्ममयम सर्वं ब्रह्ममयम सर्वं खलु इदं ब्रह्म, हे सगळं ब्रह्मच आहे. हे जगत म्हणजे तोच सगळीकडे साकार झालेला आहे. जसं नाही का आपला देह जो आहे, तर देह त्याला अनेक अवयव आहेत, पण तरी तो आपण काय म्हणतो, हे मी आहे. म्हणजे मी हा एकच आहे, पण तसं पाहिलं तर अवयवाच्या दृष्टीने अनेक अनेक वेगळे वेगळे, हात वेगळे, पाय वेगळे, डोळे वेगळे, पण तरीसुद्धा मीच आहे. हा संबंध सगळीकडे तो मी व्यापलेला आहे. समजा कमळ आहे, ते कमळ मिटलेलं असतं आणि ते फुलतं, वेगळ्या वेगळ्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या होतात, पण म्हणून त्याचं कमळत्व आहे ते जातं का? कमळत्व तेच राहतं. पाणी जसं आहे, ते पाण्याचे तरंग बनतात, तरी पण ते पाणीच आहे. म्हणजेच की इथे जे सगळं अनेकत्व झालेलं आहे, ते केवळ अज्ञानाच्या स्तरावर आपल्याला भासतं आहे. आणि ते अज्ञान जे, तो आकार जो निर्माण झाला, तो आकार आपल्याला त्याचं ते जे मुख्य स्वरूप आहे तो विसरला आणि तो त्या आकाराशी तादात्म्य पावला. आणि मग हे जे तरंग झाले निर्माण, ते कशामुळे बरं झाले? कुठल्या तरी जी कारण आहे त्याला, काहीतरी हवा येते आणि त्याच्यामुळे तरंग होतात. तशी ही परमेशाची शक्ती, ज्याला आपण माया म्हणतो, प्रकृती जी म्हणतो, ती कशी आहे? 3 गुणांची बनलेली आहे. आणि मग ह्या 3 गुणांचा हा देह बनतो आणि त्या ह्याच्यामध्येच आपण राहत असतो. मग जसं समर्थांनी या भक्ती निरूपणाच्या समासामध्ये काय सांगितलं होतं की नाना सुकृताचे फळ, अनेक अनेक पुण्याई केली, तसा तो मासा जो आहे तो प्रयत्नाने उलट्या प्रवाहाच्या दिशेने जात होता. अनंतामध्ये पुन्हा आपल्या स्वरूपाकडे जायचं होतं. तसं तो जीव जो आहे, मूळ जे आहे ते पुण्यमयच आहे, सत्वच आहे, पूर्ण आहे. त्याच्याकडे जो प्रवास जातो तो भक्तीचा प्रवास आहे. नाहीतर मग काय, आम्ही या 3 गुणांमध्ये अडकत असतो. मग आता मूळ स्वरूप आपण विसरलो, आपण या जीवभावामध्ये येतो, तर त्या जीवभावामध्ये असल्यामुळे आपल्याला बंधन वाटतं. आणि म्हणूनच समर्थ मुद्दाम सांगतात की कसा पुन्हा उलटा दिशेने प्रवास करायचा. उलटा प्रवास करणं अवघड आहे ना. पाण्याचा स्रोत हा नेहमी खाली असतो, खाली उतरायला काही फरक अवघड नाही आहे. स्रोत जसा जातोय तसा आम्ही वाहत जाऊ, पण ऊर्ध्वगतीला जाणं जे आहे ते प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं आहे आणि पुन्हा शिवाय वर चढायचं आहे, त्यामुळे ते अवघड आहे. म्हणून खूप जागरूकपणे आपल्याला समजावत आहेत ते. आता आपण जर विचार करायला लागलो तर मग असा विचार येईल की मग आपण हे करत नाही आणि अमुक एक करतो, तर हे सगळं असं का? तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच की आपण तो जीव झालेलो आहोत आणि आपण त्या 3 गुणांचे बनलो आहोत असं आपण मानून आपण त्या 3 गुणांच्या अधीन होतो, वश होतो आणि तसं राहतो. म्हणूनच त्या गुणांकडे आता आपल्याला बघायला समर्थ शिकवत आहेत की हा जो देह जो आहे, हा देह काय आहे? हा 3 गुणांचा बनलेला आहे. आणि आपण त्या देहाशी तादात्म्य पाहून मी असं जे आपण म्हणतो आहोत स्वतःला, म्हणून ते आपल्याला ओळखायचं आहे. मग कोणता गुण, त्या सगळ्या गुणांची ओळख आपल्याला होईलच. आणि हीच खरी नववर्षाची ही सुरुवात अशी सुंदरपणे झालेली आहे की नववर्षाचा सुरुवात म्हणजेच की सुरुवातीला जो विष्णू भगवान क्षीरसागरामध्ये, विष्णू म्हणजे वेवेती इति विष्णू, व्यापकत्वात विष्णू,
जे सगळीकडे पसरलेले आहे, जे सगळीकडे व्याप्त आहेत, तेच आहे खरं म्हणजे आपण. पण आपण ते विसरलो आहोत. तो हा नवीन दिवस की त्या दिवशी आपल्याला आपलं स्वरूप आठवायचं आहे, त्या स्वरूपाकडे जाण्याचा संकल्प करायचा आहे. आणि तिकडे जाण्यासाठी आता आपल्याला विचार करायचा आहे की खरंच आत्ता आपण काय आहोत. आणि हे सगळे गुण कशासाठी सांगितलेत बरं? आधीच समर्थ नेहमी सांगतात ना, त्यागार्थ बोली जे, किंवा जे चांगलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि जे चुकीचं आहे, वाईट आहे, ते सोडायचं आहे. खरं म्हणजे चूक आणि वाईट काहीच नाही आहे, जे आहे ते प्रकृती आहे सगळी. पण मग ती प्रकृती असली तरी आपला पुरुषार्थ काहीतरी करून आपल्याला चॉईस इज आवर्स पण करायचं आहे. त्याप्रमाणे या दुसऱ्या दशकातला हा गुणात्मक असा हा समास, जो समास 5वा, रजोगुणाचं इथे लक्षणं सांगितली आहेत. रजोगुण लक्षण समास सुरू होतो. श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा, सत्वरजतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम. सत्वगुणे भगवद्भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्रीराम. नरदेह हा पुण्याईने मिळालेला आहे, पण त्याचा विचार आपल्याला करायचा आहे की हा देह जो आहे तो प्रकृती आहे. हे उपकरण मिळालेलं आहे आपल्याला, आणि ते कसं बनलं बरं? तर त्याच्यासाठी जे काय म्हणायचं, उपादान जे आहे, मटेरियल सगळं, ते हे 3 गुण आहेत. त्या परमेश्वराच्याच ठिकाणी स्फुरण झालं, आणि तिथे स्फुरण जिथे झालं, जे ज्ञान आहे ते अव्यक्त आहे, ते वृत्ती रूपामध्ये आलं. आणि ती वृत्ती त्याच्यात ती शक्ती आहे. ती शक्ती जिथे प्रकट झाली तिथे 3 प्रकारे हे स्फुरण पावलं, आणि तिथे स्थूलता आली, तिथे आकार तयार व्हायला लागला. आणि तसा हा देह मुळी देह त्रिगुणाचा. अगदी मुळाकडे जायचं. सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर हा देह जो आहे तो 3 गुणांचा बनलेला आहे. जसा यथा पिंडी तथा ब्रह्मांडी, जसा हा देह 3 गुणाचा आहे, तसं हे समष्टी जगत जे जे काही दिसतंय ते सगळं जे आहे ते 3 गुणांचं बनलेलं आहे. कारण हे प्रकृती आहे, ही सगळी प्रकृतीमध्ये हे 3 गुण भरलेले आहेत. जसं आपण पोळी बनवतो तर ते पोळी कशी बनते बरं? नुसतं पिठाने बनत नाही, नुसती पाण्याने बनत नाही, तर त्याच्यात पीठही लागतं, पाणीही लागतं, तेलही लागतं. आणि ते सगळं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा त्याचं काहीतरी स्थूल असं छान वेगळं निर्मिती आपल्याला दिसते. इतकं आकर्षक असतं ते. आणि मग त्याच्याशी आम्ही तादात्म्य करत असतो. मुळी देह त्रिगुणाचा. हा जो देह आहे तो 3 गुणांचा आहे. कुठले 3 गुण आहेत बरं ते? तर संस्कृतमध्ये गुण याचा अर्थ दोरी असा पण होतो. तर हे 3 गुण जे आहेत ते ना, बांधायला आपल्याला जसं वेणी वगैरे गाढ बांधायची तर 3 लागतात, आणि त्यांनी छान करकसून बांधलं जातं. तसे हे गुण आम्हाला त्या देहाशी बांधून ठेवायला कारणीभूत होतात. ह्या 3 गुणांचा हा देह. तर कुठले 3 गुण आहेत ते? सत्व रज तम. सत्व रजतमाचा या 3 प्रकारच्या प्रवृत्ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतात. सात्विक, रजसिक आणि तामसिक. म्हणजे काय आहे बरं हे सगळं? सत्व रजतम काय आहे ते? तर म्हणले त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. अगदी सुरुवातीला जेव्हा चांगली कसलेली जमीन असते त्याच्यामध्ये पहिलं जे पीक येतं ते खूप चांगलं कसदार असतं. किंवा काय नारळाचं दूध काढायचं असेल तर तो पहिला जो चव
आपण काय दळतो तर त्याच्यातलं जे पहिलं पाणी असतं अगदी घट्ट दूध छान येतं आणि मग नंतर हळूहळू हळू त्याचा कस कमी कमी होत जातो आणि अगदी शेवटचा तर काही चोथा उरतो नुसता, त्याच्यातून काही निघतच नाही. मग जेव्हा ते शुद्ध सत्व आहे, शुद्ध ब्रह्म, त्या शुद्ध ब्रह्माला थोडीशी नुसती हालचाल झाली त्यामुळे तिथे काय तो पहिला सत्वगुण येतो. जसं सोनं आहे ते जे पूर्ण अव्यक्त सूक्ष्म रूपामध्ये जे होतं ते व्यक्त झालं इतकं ते, आणि मग तेच तशाच रूपामध्ये व्यक्त होतं ते म्हणजे सत्वगुण. आणि मग त्या सोनं जसं असतं ना, अगदी शुद्ध सोनं घेतलं ना तर त्याला आकार पण नाही देता येत इतकं ते शुद्ध आहे. त्याला आकार देण्यासाठी त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. मग ते इतकं कमी होत जातं की त्याची किंमत पण कमी येते. मग तसं सत्वाचा उत्तम गुण जे जे या जगामध्ये उत्तम आहे, दिव्य आहे, उदात्त आहे, भव्य आहे, सुंदर आहे ते म्हणजे सत्वगुण. म्हणजे साधारणपणे आपण जर बघितलं तर जिथे समतोल आहे, समता आहे, समन्वय आहे, काहीतरी नियम आहे, संयमन आहे, धर्म आहे, आशा आहे, हे सगळं म्हणजे काय ते सत्वगुण. जिथे चांगुलपणाच आहे फक्त, जिथे आपलं अस्तित्व राहतं, छान रस आहे, सत्वाचा उत्तम गुण. आणि आता बाकीचं सगळं सांगणारच, पण म्हणजे ह्याच्यामधून पण मग काय होतं की तो गुण ज्या वेळेला आला त्या गुणामध्ये आपण बांधलो जातो. म्हणजेच काय की जे आकार तयार झाला त्या आकाराशी आपलं तादात्म्य होतं आणि इतकं तादात्म्य होतं की ते मी आहे असंच आपल्याला वाटायला लागून तो जेव्हा मीपणा येतो तो मर्यादित झाला आणि तो मर्यादित झाल्यामुळे तिथे आणखीन स्थूलता आली आणि जिथे स्थूलता आहे तिथे जडता आली आणि जडामुळे आम्ही आपलं जे सात्विकता पण थोडी सुटायला लागते आणि आम्ही रजोगुणाकडे वळतो. तर मग इथे अगदी थोडक्यात सत्वरजतमाची व्याख्या सांगितली. श्रीराम सत्वगुणे भगवत भक्ती. कारण सत्वगुण हा शुद्ध आहे, आपल्या स्वरूपाच्या अगदी जवळचा आहे आणि त्यामुळेच तिथे काय आहे स्वरूपाकडे जाण्याची, स्वरूपामध्ये विभक्त न राहण्याची, त्याच्यामध्ये जोडलं जाण्याची जी वृत्ती ती सत्वगुण आहे. आणि म्हणून सत्वगुणामध्ये काय आहे भगवत भक्ती. तिथं एका शब्दात इतकं सुंदर सांगितलं ना, म्हणजे सूत्ररूपाने आहे ती भगवत भक्ती. म्हणजेच काय की तिथे आसक्ती नाही, तिथे विषयाच्या मागे जाणे नाही किंवा रागद्वेष नाहीत, संसाराविषयीची ओढ नाही, तिथे बंधन नाही. तिथे तर बस मन जे आहे ते भगवत भक्तीमध्ये लागलेलं आहे, कारण ते शुद्ध आहे. सत्वगुणे भगवत भक्ती. जेव्हा खूप तप आम्ही करतो, ताऊन सुलाखून निघतो, तेव्हा जे अधिकारी पद जे प्राप्त होतो, अगदी ज्ञानाच्याही नंतरची ही अवस्था आहे ना. ज्ञान झालं तरी पण तिथे अहंकार आहे, सत्वगुणाचा पण अहंकार आहे. सत्वगुणामध्ये आमच्या ज्ञानेश्वर महाराज त्या सत्वगुणाला सुद्धा नावच ठेवतात. म्हणजे सत्वगुण जरी असलं तिथे खूप ज्ञान आहे, पण तिथे मग काय होतं सुखसंगेन बध्नाती, म्हणले ज्ञानसंगेन बध्नाती. माझ्यासारखा पंडित कोणी नाही, मी खूप विद्वान आहे आणि सुखाचा पण आम्हाला अहंकार होतो. सगळं काही आमच्या देवदयाने सगळं छान आहे, अगदी व्यवस्थित, त्याचा पण आम्हाला अहंकार येतो आणि तो अहंकार आम्हाला बांधत असतो, त्याच्या पलीकडे आम्ही जात नाही. तर चांगुलपणा हा सुद्धा आपल्याला बांधत असतो. आणि म्हणून की
पूर्ण सात्विक बुद्धी म्हणजे भगवत भक्ती. जरी तिथे ते बांधणं आहे, पण ही सत्व म्हणजे ही आपल्याला आपल्या स्वरूपाकडे नेणारी जी प्रवृत्ती ती सत्वगुण आहे. आणि म्हणून तो सत्वगुण जो आहे ना, त्या मायेचे हे 3 लेकरं आहेत, पुत्र आहेत, हे त्याच्यामध्ये तिला जो तमोगुण आहे ना तिचा सगळ्यात लाडका आहे. आणि मध्ये रजोगुण पण थोडासा तिचाच मुलगा असं ती समजते, पण तो सत्वगुण आहे ना तो तिचा सावत्र मुलगा आहे की काय असं तिला वाटतं. आणि ती त्याच्याशीच दूरच राहते 2 पावलं. कारण सत्व जिथे आलं तिथं विचार येतो, आणि जिथे विचार आम्ही करायला लागतो तिथं ही माया, जे अज्ञान जे आहे, तो भ्रम जो आहे, तो भ्रम नष्ट व्हायला लागतो. त्या मायेला मारून टाकणारा हा सत्वगुण आहे. सत्वगुणे भगवत भक्ती. माया नाही तर तो मायापती जो आहे, परमेश्वराविषयी आम्ही जाणायला लागतो. हे माया जो संसार जो आहे त्या संसारातून आम्ही बाहेर पडायला लागतो. मग सत्वगुणे भगवत भक्ती, तो वेगळा समास तर सांगणारच समास समर्थ. मग आता ह्या सत्वगुणामध्ये जर आम्ही थोडासा ज्ञानाचा आणि काय सुखाचा, छान सुखलोलूप असं आयुष्य, मग तिथे काय होतं की तो अहंकार येतो. आणि मग आम्ही अरे अजून काहीतरी करू, अजून काहीतरी करू. मग कदाचित समाजसेवा असेल किंवा आणखीन काय कला वगैरे नैपुण्य त्याच्यामध्ये छंद म्हणून जोपासायचे, असं काही आम्ही करू. आणि नकळत काय होतं तर रजोगुण वाढतो. आणि रजोगुण म्हणजे काय, रजोगुणे पुनरावृत्ती. एकदम परफेक्ट पूर्ण शेवटचंच जे सांगितलं समर्थांनी. रजोगुण जसा तिथे कामना आहेत, त्यामुळे हे कामना या आम्हाला कर्म करायला भाग पाडत असतात. त्यामुळे कामना आणि कर्म. मग कर्म केल्यावर कर्माचं फल, मग परत फल कर्म, फल कर्म, कर्म फल. त्या वासना आमच्या वाढत जातात आणि मग आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुनरावृत्ती, रजोगुणे पुनरावृत्ती. धावत राहतो आपण या संसारामध्ये. आपल्याला जिथे जायचं आहे, ज्या शिखरावर आपलं मूळ स्थान आहे, तिथे आम्ही जातच नाही. आम्ही बस त्या ओघामध्ये वाहत राहतो. मग काय आता आजकालची जी फॅशन आहे, मग इकडे जायचं आहे, आजकाल हे सगळं लोक हे करतात म्हणून ते करायचं, आणखीन इथे राहतात म्हणून इथे राहायचं, तिकडे जातात म्हणून तिकडे जायचं. जे सगळं करतायत तसं आम्ही ते करत राहतो आणि मग तेच करत राहतो. बस त्याला काही अंतच नाही. पुन्हा पुन्हा आपलं फिरत राहायचं नसतं. रजोगुणे पुनरावृत्ती. आणि त्याच्याही पेक्षा जो नीच असा गुण जो तमोगुणे अधोगती. इतकी ती निर्मिती ना खूप जड पुरातन झालं तर मग ते कसं होतं, ते मरून जातं. एखादा पदार्थ जेव्हा ताजा असतो तेव्हा खूप चविष्ट असतो, त्याच्यामध्ये सगळं सत्व असतं. पण जसं जसं ते शिळं होत जातं तसं तसं ते तमोगुणी होत जातं. त्याच्यामध्ये सगळी जडता येते, फंगस येतं, आणखीन काय ना बुरशी लागते, आणि त्याच्यानंतर ते दगड मातीच होत जातं. तसं जर कृती करत राहिलो आपण की इतकं आम्ही काय होतो, मग आम्ही खूप थकून जातो, भागून जातो. टक्के टोणपे खाऊन नैराश्य येतं. अपमानच सहन करावं लागतं, आणि त्या अपमानाने आम्ही निरुत्साही होतो, दिशाहीन होतो. आणि मग काहीच न करणं जे आहे, थांबून जातो आपण एका ठिकाणी. तिथे काही करावंसं वाटत नाही, तिथं उत्साह नाही, कुठे आपल्याला सगळा अंधारच असतो. मती सगळी थंड होऊन जाते.
विचारच करत नाही आपण तिथे, आणि मग जिथे विचार नाही तिथे आचार कसा असणार आहे? कृती नाही तर प्रगती नाही, आणि मग काय प्रगती नाही तर मग अधोगती. तमोगुणे अधोगती, आलस्य, प्रमाद, अज्ञान, हे सगळं ते तमोगुण जे आहे, तमोगुणाने अधोगती पावती प्राणी. अशा प्रकारे हा 3 गुणांचा देह, आणि त्या देहाच्या या नावेमध्ये आम्ही बसलो, आणि ह्या संसार सागराचा प्रवास आम्ही असा करतो आहोत. तर सत्वगुणाच्या त्या धाग्याला धरलं तर आमची नाव ह्या संसाराच्या उलट्या प्रवाहाने आपल्या स्वरूपाकडे घेऊन जाणारी ठरते. रजोगुणाची ही नाव मात्र आम्हाला भरकटवते, इकडे नाही इकडे जाऊ, इकडे नाही इकडे जाऊ, प्रलोभनं दाखवत राहते. आणि तमोगुणाची नाव मात्र कुठेतरी आदळते आणि फुटते, आणि अधोगतीला आम्ही जातो. आणि हे समर्थ नाही सांगत, तर आपल्या भगवंतानीच सांगितलेलं आहे, आणि त्याचाच इथे संदर्भ समर्थ देतात. श्लोक इथे त्यांनी दिलेला आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्यगुणवृत्तिस्थाः, अधो गच्छन्ति तामसाः. अगदी तेच दिलंय ना, की सत्वगुणे भगवत भक्ती. किती सुंदर शब्द वापरला. भगवानांनी आपलं साधं सरळ सांगितलं, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था. जे सत्वस्थ आहेत, सत्वामध्ये स्थित असलेले, सत्वा गुणाला जास्त प्राधान्य देऊन सात्विक वृत्ती आपल्याकडे ठेवायची, अशी इथे प्रभाव सात्विक वृत्तीचा जास्त आहे. अशांचं कुठे गच्छन्ती होते, कुठे त्यांचा प्रवास होतो, तर ऊर्ध्व दिशेला. तर ऊर्ध्व म्हणजे काही असं वरती 4थ्या माळ्यात 5व्या माळ्यात असं काही नाही आहे ना, आकाशाकडे. ऊर्ध्व म्हणजे जीवनाचा स्तर आमचा ऊर्ध्व होतो. पण ऊर्ध्व म्हणजे श्रीमंती नव्हे, काही प्रसिद्धी नव्हे, तर हे ऊर्ध्वगती म्हणजे भगवत भक्ती. बहिर्मुख होण्याऐवजी आम्ही अंतर्मुख होतो, संकुचित होण्याऐवजी आम्ही व्यापक होतो. छोट्या छोट्या आशा घेण्यापेक्षा आम्ही त्या मुमुक्षु बनतो. मुक्तीची आशा आपल्या मनामध्ये येते, आणि कुठले तरी छोटे ध्येय करण्यापेक्षा, या सगळ्या जगतामधली वस्तू घेण्यापेक्षा, या जगताला जो निर्माण त्यांनी केलेलं आहे त्याचीच अपेक्षा, आणि त्याच्यावरच प्रेम, त्याच्याविषयीची गोडी, त्याच्याविषयीची आवडी, ती म्हणजे सत्वगुण आहे. आणि ते जे आहे ते खरं ऊर्ध्व गती आहे, ती खरी प्रगती आहे, ती खरी उत्क्रांती आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः. आणि मध्ये अगदीच काही भगवत भक्ती पण नाही आणि अगदीच तमोगुण नाही, मध्ये तिष्ठन्ति राजसः. पण मध्ये बसणं म्हणजे काय बरं? तर पुनरावृत्ती. असं काही नाही आहे ना की कायम आम्ही तिथेच राहतो. सतत आम्ही त्या संसाराच्या या प्रवासामध्ये पुढे पुढे जात असतो, पण पुन्हा मागे येतो, कुठेतरी दुसरीकडे जातो. जसं त्या माशाची गोष्ट आपण प्रत्येक वेळी लक्षात ठेवू. तर ते कुठल्या तरी एका जमातीमध्ये तो गेला, आणि तिथे त्याची वृत्ती बदलली, भाव बदलले, विषय बदलले, पुन्हा तो त्या प्रवाहामध्ये लागला ना. वेगळे वेगळे त्याला अवतार झाले त्याचे, वेगवेगळ्या योनींमध्ये तो जात राहतो. पुनरावृत्ती तिथे आहे. मध्ये तिष्ठन्ति राजसाः. कधी स्वर्गलोक, पुन्हा पृथ्वीलोक, पुन्हा जायचं, इकडे येणं जाणं ते चालू राहतं. आणि जघन्य गुणवृत्तीस्था, जघन्य म्हणजे अतिशय नीच अशी ती तमोगुण जे आहे. अधो गच्छन्ति, काय होतं त्याची गती? तर अधोगतीलाच जातो. अधोगती म्हणजे त्याला गती कशा म्हणायचं? जे घरंगळून खाली पडलं त्याला काही आम्ही गती म्हणतो का?
प्रगती, त्याला गती हा शब्द पण खरा लागू होत नाही, अशी ती गती आहे, अधोगती. तमोगुणी अधोगती, जघन्य म्हटलंय त्याला भगवंतांनी. म्हणजे इतकं की तुच्छ, व्यर्थ, अनर्थ सगळं जे आहे ते जे आहे ती तमोगुणी वृत्ती आहे. त्याच्या अस्तित्वाला काही दुसरे वेळ विचारत नाही, पण त्याला स्वतःचं अस्तित्व पण आहे, काहीतरी आपण काही करू शकतो ही सुद्धा जाणीव नसते, जाणीव रहित होऊन जातं. खरं म्हणजे चैतन्य हे सगळीकडे आहे, चराचरामध्ये तो भरलेला आहे, पण त्या चैतन्याचं ते जे स्फुरण आहे ते मुळी तिथं होतच नाही. जसा दगड आहे त्याच्यावर काय पाणी घाला, गरम घाला, गार घाला, काय सूर्यप्रकाश येऊ देते, तसंच दगडासारखं राहतं. तसं आम्ही दोन पायाचे दगडच म्हणायचे. असे प्राण्यापेक्षाही कमी दर्जाची जी वृत्ती ती तमोगुणे अधोगती. कितीही ओरडा काय ना, काही वेळेला काय होतं की सत्वगुणामध्ये तर काही सांगावंच लागत नाही. जसे भक्तांची जी उत्तम आणि मध्यम आणि अधम असे भक्त सांगितले, त्याच्यामध्ये त्या भक्त म्हणजे त्याला काही सांगावं नाही लागत, किंवा शिष्य, उत्तम शिष्य, मध्यम आणि अधम. तो उत्तम शिष्य आहे त्याला मुळे काही सांगावंच लागत नाही. मध्यम शिष्य म्हणजे सांगितल्यानंतर तो करतो, पण अधम म्हणजे त्याला सांगून पण तो करत नाही, त्याला काही शिक्षा दिली तरी पण त्याच्यात काही बदल होत नाही. पालथ्या घड्यावर पाणी, तसे अधोगती पावती प्राणी. मग आता ह्या तीन गुण, ह्या तीन गुणांचा हा देह, देह तीन गुणांचा आहे. मग आपण काय म्हणतो, नाही मी सात्विक आहे, मी राजसिक आहे, मी तमोगुणी आहे. आणि असं काही नाही आहे की मी सात्विक आहे म्हणजे माझ्यात तमोगुण आणि रजगुण नाही आहे, असं नाही आहे. ह्या तीन गुणांचा देह आहे, सगळ्या जगामध्ये हे तीन गुण भरलेले आहेत. मग आपल्यामध्येच या दिवसभरामध्ये सुद्धा या तिन्ही गुणांचं कमी अधिक प्राधान्य असतं. जसं की सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा सत्वगुणाचं प्राधान्य असतं, की खूप छान वाटतं, अभ्यास करावा, काहीतरी चिंतन करावं, जप करावं, पूजा करावी, आणि मन शांत असतं व्यवस्थित. आणि मग नंतर काहीतरी कोणीतरी बोलल्या, सगळं माझा मूड खराब करून टाकला, माझं डोकं बिघडवलं, आणि मग झालं सगळं. त्यावेळेला कसं सत्वगुण असतो. आणि मग जसं आपण कर्म करायला लागतो तसा हा रजोगुण आपल्यामध्ये वाढतो. मग धावधाव, पळपळ, अरे कारे तुरे सगळी सुरू होतो, पुनरावृत्ती. इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, तुला माहिती नाही का मला हे करायचं आहे, ते करायचं. मग आपल्या अस्तित्वासाठी आपण भांडतो, तणतो, आपल्याच विश्वामध्ये आपण हे कर. आणि मग रात्री थकून भागून आल्यावर तर मग गुणाच्या अधीन होतो आम्ही. काही नाही, किती पण तुम्ही खेळाडू असा, काय पंडित असा, गणिताचे प्रोफेसर असा, काही असा, तरी तिथे बुद्धी काम करत नाही, शरीर साथ देत नाही, तिथे पूर्ण तमोगुणामध्ये जातो आम्ही, निद्राधीन होतो. इतका आळस येतो की त्याच्यातून आता काही करायचं नाही आहे म्हणतो ना. तमोगुण म्हणजे एका दिवसामध्ये आपल्यामध्ये ह्या वृत्ती असतात. मग कधी कधी रविवारच्या दिवशी तर तमोगुणच राहतो, एक एक दिवस कधी तोच राहत असतो. तर हा सगळा प्रवास असा चालू असतो. पण कुठला गुण काय करतो ते जर आम्ही जागृत ठेवलं, आणि मला, आणि आपण याचाच अर्थ काय की आपण तमोगुणातून रजोगुणात येऊ शकतो, रजोगुणातून सत्वात येऊ शकतो, आणि सत्वागुणाचा आधार घेऊन आम्ही भक्ती प्राप्त करून या गुणाच्या पलीकडे जाऊ शकतो. भगवंतामध्ये हे गुण नाही आहेत, भगवंत गुणातीत आहे, भगवंतामध्ये गुणरहित निर्गुण आहे तो. तिथे जाणार म्हणून आपल्याला या गुणांचा तर अभ्यास करायचा आहे. त्यातही श्रीराम
त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोलिजेती सकळ. शुद्धतेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे श्रीराम. त्यातही शुद्ध आणि सबळ. हे सबळ जे आहे ना, सबळ म्हणजे शबल. शबल तो शब्द आहे, तो शबल म्हणजे. पण बघूया ते की त्याच्यामध्ये पण म्हणले हे दोन वृत्ती आहेत, एक आहे शुद्ध आणि एक शबल. हे दोन भेद आहेत तिथे. आणि मग आता तेही बोली जे ती सकळ, ते पण आता मी व्यवस्थित सांगणार आहे. त्याची पण काय लक्षणं आहे ते आम्ही सांगू. शुद्धतेची जे निर्मळ. शुद्ध म्हणजे काय, तर ते निर्मळ. आणि तो निर्मळ जो आहे तो काय करत असतो पुढे. शुद्ध ते निर्मळ आणि सबळ बाधक. तर ह्या सत्वामधले हे दोन प्रकार जे सांगितलेले आहेत, एक सात्विक वृत्ती जी आहे ती पूर्ण निर्मळ आहे, आणि एक आहे ती सबळ जी आहे, सबळ गुण प्रवृत्ती जी आहे ती काय होते ती सांगतात. ते दोन लक्षणं सांगितलेली आहेत. सात्विक वृत्ती जसं मगाशी ज्ञानेश्वर महाराजांनी, त्या ज्ञान जरी असलं तरी सुद्धा आम्ही संसारामध्ये अडकत असतो. त्या सात्विक वृत्तीमधले हे दोन सांगितले, एक आहे शुद्ध आणि एक आहे सबळ. म्हणजे त्याच्यामध्ये रजोगुणाचं आधिक्य जास्त आहे. शुद्ध आणि सबळ, त्यातही शुद्ध आणि सबळ ते सांगतात. शुद्ध कुठलं, निर्मलता आहे तिथे. निर्मलम प्रकाशकम अनामयम जसं आहे ते जे आहे पूर्ण तेजस्विता आहे. आणि जिथे तेजस्विता आहे तिथे काही करण्याची जरुरी नाही आहे. सूर्यभगवानांसारखं पूर्ण तेजस्वित काही करत नाही. जिथे जाईल तिथे हे तेज पसरत असतं. सबळ काय आहे, सबळ बाधक जाणावे. जे शबल आहे ते शबल म्हणजेच काय की तिथे पुनरावृत्ती, रजोगुण म्हणजे आपण असं म्हणू शकतो की राजसिक सत्व आहे ते. राजसिक सत्व तिथे चांगलं चांगलं काही करायचं, चांगलं चांगलं लिहायचं, प्रसिद्धी वगैरे, आणि तो अहंकार आहे तिथे. मग तो काय होतो ते म्हणले बाधक जाणावे. ते बाधक आहे, बांधणारं आहे, बंधनात टाकणारं आहे. हे दोन सांगितले. त्याची लक्षणं सांगतात श्रीराम. शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसा विचक्षण. शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो सांसारिक श्रीराम. शुद्ध आणि सबळ त्याचं लक्षण सांगतो मी. म्हणले सावध परिसा विचक्षण. काय तुम्ही सगळे चतुर आहात, सावध आहात, किंवा सावधपणे आणि चतुरपणे ते ऐका. परिसा म्हणले त्याचं ते स्वीकारा, अवलोकन करून घ्या, तुम्ही ते जाणा. सावध परिसा विचक्षण, सावध होऊन ऐका. समर्थांचा सावध शब्द फार आवडता आहे. आणि खरोखर जिथे सावधानता आहे, जिथे सात्विकता आहे तिथे सावधानता आहे. आणि जिथे आम्ही सावध आहोत तिथेच आपल्याला बाधक होणार नाही. आम्ही कोणीही आपल्याला खाली आणू शकत नाही. एवढंसं थोडंसं पाय घसरला की संपलं. म्हणून सावध परिसा विचक्षण. जसं असं म्हटलं आहे ना की अध्यात्म म्हणजे जसं की शुरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस्तत्कवयो वदंती. हिमालयामध्ये जेव्हा आम्ही प्रवास काय म्हणते यात्रेला जातो, त्या हिमालयातली वाट तशीच असते.
एवढीशी वाट असते अगदी, आणि एकीकडे पूर्ण मोठा कडा असतो आणि इकडे दरी असते. ही छोटीशी दरी नाही, खूप हजारो फूट खाली असते दरी, आणि एक पाय जरी, एक ठोकळा जरी पडला की आम्ही खाली, तुम्हाला एक हाड सुद्धा सापडणार नाही, इतकं इतकं ते हे आहे. किंवा ती एवढी अरुंद वाट आहे, जसं त्या तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखं आहे. मग इतकं सावधपणे जर आपण आपलं जीवन जगलो तर मग कोण आपल्याला काही ना, तलवारीच्या पात्यावरून चालता आलं पाहिजे, इतकं सावध सावध परिसा विचक्षण. आणि ते काय सांगितलं, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो सांसारिक श्रीराम. शुद्ध सत्व जे आहे ते म्हणले काय आहे तर पारमार्थिक, परमार्थ त्याच्यामध्ये सांगितलं आहे. आणि सबळ जे सात्विक आहे, सात्विकता आहे तिथे ज्ञान आहे, सुख आहे, विचार आहे, आशा आहे, सहनशीलता आहे, दूरदृष्टिकोन आहे, विवेक आहे सगळा, पण तरीसुद्धा तो कसा आहे, सांसारिक. वृत्ती जी आहे ती संसारामध्येच वळवणारी आहे आणि त्यामुळे ती बाधक ठरते. सबळ बाधक जाणावे. मग आता पण याच्या पुढे काय होतं की हे सगळं काय आहे, या देहामध्ये ते आहे, आणि त्याच्यात सत्व रजतम आणि हे दोन जे आहेत ते काय होतं, ते येतात आणि जातात. कधी जसं आपण बघितलं की दिवसामध्ये सत्व रजतम बदलत असतात, तसा भगवंतांनी हा प्रवास सांगितलेलाच आहे. मुळे रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. की काय होतं, कधी कधी सत्वगुण जो आहे तो रजोगुण आणि तमोगुणाला खाली दाबून तो वर्चस्व गाजवत असतो. कधी कधी रजोगुण फार मोठा होतो आणि सत्व आणि तमाला दाबतो, आणि कधी तमोगुण मोठा होतो आणि तो जो दाबत असतो आणि बाकीच्यांना खाली दाबत असतो. तसंच इथे सांगितलं, श्रीराम तया संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता दोन्ही जाती निभोनिया श्रीराम. संसार सबळ जे आहे, संसारामध्ये आपल्याला वृत्ती येते आणि ह्या संसाराची स्थिती काय होते, देही त्रिगुण वर्तती. या देहामध्ये तिन्ही गुण आहेत आणि मग ते काय होतात, एक येता दोन जाती, रजस्तमश्च अभिभूय, रजोगुण आणि तमोगुणाला खाली दाबून सत्वं भवती भारत, सत्व अभिभूय होतो, ते सत्वाचं हे होतं. असे दोन खाली जातात, एक येतो निभून या. आणि अशा प्रकारे हा प्रवास आपला चालू असतो. तर आता या समासामध्ये रजोगुण वाढल्यावर काय होतं ते सांगणार आहेत, ते आपण उद्या पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.